सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4 ओवी 1। आजी श्रवणेंद्रिया पाहले जे येणे गीता निधान देखिले आता स्वप्नची हे तुकले साचा सरिसे आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराजू किरीटी परिसत असे जैसा पंचमालापू सुगंधू की परिमळू आणि सुस्वादू तैसा भला जाहला विनोदू कथेचा ये कैसी आगळी कदैवाची जे गंगा जोडली अमृताची हो का जपतपे श्रोतयांची फळाली आता इंद्रिय जात आघवे तीही श्रवणाचे घर रिघावे मग संवाद सुख भोगावे गीताख्ये हे हा अतिसो अतिप्रसंगे सांडूनी कथाची ते सांगे जे कृष्ण अर्जुन दोघे बोलत होते ते वेळी संजयो राया ते म्हणे अर्जुनो अधिष्ठिला दैवगुणे जे अतिप्रीती श्रीनारायणे बोलतो असे जे न संगेची पितया वासुदेवासी जे न संगेची माता देवकेसी जे न संगेची बंधू बळीभद्रासी ते गुह्य अर्जुनेशी बोलत देवी लक्ष्मी एवढा जवळीक परी तेही न देखे या प्रेमाचे सुख आजी कृष्ण स्नेहाचे बीक यातेची अथी सनकादिकांची या आशा वाढिनल्या होती या कीर बहुवसा परी त्याही येणे माने यशा येतीची ना या जगदीश्वराचे प्रेम हेत दिसतसे निरुपम कैसे पार्थे सर्वोत्तम पुण्य केले हो का जयाची या प्रीती अमूर्थ हा आला व्यक्ती मज एकवंकी याची स्थिती आवडतो असे एरवी या योगी आढळे वेदार्थासी ना कळे जेथ ध्यानाचे ही डोळे पावतीना तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप परिकवणे माने सकृप जाहला आहे हा त्रैलोक्यपटाची घडी आकाराची पैलथडी कैसा याची ये आवडी आवरला आहे मग देव म्हणे अगा पंडुसुता हाची योगो आम्ही विवस्वता कथिला परी ते वार्ता बहुता दिवसांची मग तेने विवस्वते रवी हे योगस्थिती आघवी निरूपिली बरवी मनोप्रती मनोने आपण अनुष्ठिली मग ईश्वा कुवा उपदेशिली ऐसी परंपरा विस्तारिली आद्य हे गा मग अनिकही या योगाते राजश्री जाहले जाणते परी ते थोनी आता सांप्रते नेनिजे कोणी जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा अव्वाटलिया आस्था बुद्धी विषय सुखची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोका एरवी तरी खवणियांच्या गावी पाटाऊये काय करावी सांगे जात्यंधारवी काय आथी का बहरियांच्या आस्थानी कवनगीता ते मानी की वेल कोल्ह्या चांदणी आवडी उपजे पैचंद्रोदया रावते जयांचे डोळे फुटती असते ते कावळे केवी चंद्रा ते ओळखती तैसी वैराग्याची शिवन देखती जे विवेकाची भाषणे नती ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरा ते कैसाने नो मोह वाढिनला तेने बहुतेक काळू व्यर्थ गेला म्हणून योगू हा लोपला लोकी ये तोची हा आजी आता तुझ प्रती कुंती सुता सांगितला आम्ही तत्वता भ्रांती न करी हे जीवीची निज गुज परी केवी राखो तुझ जे पडियेसी तू मज म्हणोनिया तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा मैत्रियेची चित्कळा धनुर्धरा तू अनुसंगाचा ठावो आता तुझ काय वंचू जाओ जरी संग्रामारूढ आहो जाहलो आम्ही तरी नावेक हे सहावे गाजा बज्जही न धरावे परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी तव अर्जुन म्हणे श्रीहरी माय अपुल्याचा स्नेहो करी एथ विस्मयो काय अवधारी कृपानिधी
तू संसार श्रांताची सावली, अनाथ जीवांची माऊली. आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा, देवा पांगुळ एखादे विजे, तरी जन्मोनी जोजारू साहिजे. हे बोलो काय तुझे तुझची पुडा, आता पुसेन जे मी काही, ते थनिके चित्त देई. देवीची देवे कोपावेन काही बोला एका, तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता. ते नावे कमज चित्ता मानेची ना, जे तो विवस्वतू म्हणजे काही, ऐसे हे वडिला ठाव नाही. तरी तुवाची केवी पाही उपदेशीला, तो तरी ऐकिजे बहुता काळांचा. आणि तू तव श्रीकृष्ण सापेचा, म्हणून गाईये मातूचा विसंवादू. देवीची देवा चरित्र तुझे, आपण काहीची नेनिजे. हे लटिके केवी म्हणिजे एकी हेळा, परी हेची मातू आघवी, मी परी ऐसे ऐसी सांगावी. जे तुवाची रवी केवी पाही उपदेशू केला, तव श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता, तो विवस्वतू जे होता. ते आम्ही नसो ऐसी चित्ता भ्रांती जरी तुझ, तरी तू गा हे नेनसी, पै जन्मे आम्हा तुम्हासी. बहुते गेली परी तियेन स्मरेसी आपुली तू, मी जेने जेने अवसरे, जे जे होऊनी अवतरे, ते समस्त ही स्मरे धनुर्धरा. म्हणून हे आघवे, मागील मज आठवे, मी अजून ही परी संभवे प्रकृती योगे. माझे अव्यत्व तरी न नसे, परी होणे जाणे एक दिसे. ते प्रतिबिंबे मायावशे माझ्याची ठाई, माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परी कर्माधीनो ऐसा आवडे. तेही भ्रांती बुद्धी तरी घडे एरवी नाही, की एकची दिसे दुसरे, ते दर्पणाचेनी आधारे. एरवी काय वस्तू विचारे दुजे आहे, तैसा अमृतची मी किरीटी, परी प्रकृती जे अधिष्ठी. ते साकारपणे नटनटी कार्या लागी, जे धर्मजात आघवे, युगायुगी म्या रक्षावे. ऐसा उघू हा स्वभावे अद्यू असे, म्हणून अजत्व परत ठेवी, मी अव्यक्तपणही नाठवी. जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मू हा, ते वेळी आपुल्याचे निकैवारे, मी साकारू होऊनी अवतरे. मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाली, अधर्माची अवधी तोंडी, दोषांची लिहिली फाडी. सज्जना करवी गुडी सुखाची उभवी, दैत्यांची कुळे नाशी. साधूंचा मानू गिवसी, धर्मासी नीतीसी शेष भरी. मी अविवेकाची काजळी, फेडून विवेक दीप उजळी. ते योगिया पाहे दिवाळी निरंतर, सत्सुखे विश्व कोंदे, धर्मूची जगी नांदे. भक्ता निघती दोंदे सात्विकाची, तै पापांचा अचळू फिटे, पुण्याची पहाट फुटे. जे मूर्ती माझी प्रकटे पंडू कुमारा, ऐसया काजा लागी, अवतरे मी युगी युगी. परी हेची ओळख जी जगी तो विवेकिया, माझे अजत्वे जन्मने, अक्रियताची कर्मे करणे. हे अविकार जो जाणे तो परममुक्त, तो चालिला संगे न चळे, देहींचा देहा नाकळे. मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी, एरवी परापर न शोचिती, जे कामना शून्य होती. वाटा के वेळी न वचती क्रोधाची या, सदा मियांची आथिले, माझिया सेवा जियाले. की आत्मबोधे तोषले वितरागजे, जे तेपो तेजाची आशी, की एकायतन ज्ञानासी. जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप, ते मद्भावा सहज आले, मी तेची होऊनी ठेले. जे मज तया उरले पदर नाही, सांगे पितळेची गंधी एक काळक. सांगे पितळेची गंधी काळिक, जे फिटली होय निशेख. ते सुवर्ण काई आणिक जोडो जाईजे,
तैसे यमनियमी कडसले, जे तपोज्ञाने चोखाळले, मी तेची ते जाहले एथ संशयो कायसा. एरवी तरी पाही, जे जैसे माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाची भजे. देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशीळ, जाहले असे केवळ माझ्याची ठाई. परिज्ञाने विननाशिले, जे बुद्धी भेदासी आले, तेनेची त्या कल्पिले अनेकत्व. म्हणून अभेदी भेदू देखती, यया अनाम्या नामे ठेविती. देवी देवो म्हणती चर्चा ते, जे सर्वत्र सदा सम, तेथ विभाग अधमोत्तम. मती वशे संभ्रम विवंचिती, मग नाना हेतू प्रकारे, यथोची ते उपचारे. मानिले देवतांतरे उपहासिती, तेथ जे जे अपेक्षित, ते तैसेची पावती समस्त. परी ते कर्मफळ निश्चित ओळखतू, वाचून ते घेते अनिक, निभ्रांत नाही सम्यक. हेथ कर्माची फळसूचक मनुष्यलोकी, जैसे क्षेत्री जे पेरिजे, ते वाचून आनन निपजे. का पाहिजे तीची देखिजे दर्पणाधारे, ना तरी कडे या तळवटी, जैसा आपुलाची बोलू किरीटी. पडी साधू होऊन उठी निमित्त योगे, तैसा समजता या भजना, मी साक्षी भूतू पै अर्जुना. एत प्रति फळे भावना आपुलाली, आता याची परी जाण, चारी हे वर्ण. सृजले म्या गुण कर्मविभागे, जे प्रकृतीचे आधारे, गुणाचे व्यभिचारे. कर्मे तदनुसारे विवंचिली, एथ एकची हे धनुष्यपाणी. परी झाले गा चहुवर्णी, ऐसी गुण कर्म कडसनी केली सहजे. म्हणून ऐके पार्था, हे वर्णभेद संस्था, मी करता नव्हे सर्वथा याची लागी. हे मजची सव आहले, परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणितले तो सुटलागा. मागील मुमुक्षु जे होते, तीही ऐसिया जाणोनी माते. कर्मे केली समजते धनुर्धरा, परी ते बीजे जैसी दग्धली, नुगवतीची पेरिली. तैसी कर्मची परी तया झाली मोक्ष हेतू. एथ अनिकही एक अर्जुना, हे कर्मा कर्मविवंचना. आपुलिये चाडे सज्ञाना योग्यो नव्हे. कर्म म्हणिपे ते कवन, अथवा अकर्मा काय लक्षण. ऐसे विचारिता विचक्षण गुंफोनी ठेले. जैसे का कुडे नाणे, खऱ्याचे निसारखेपणे. डोळ्यांचे ही देखणे संशयी घाली. तैसे नैष्कर्म्यतेचे निभ्रमे, गिवसीत आहाती कर्मे. जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू सकती. वाचोनी मूर्खाची गोठी कायसी, एथ मोहले गा क्रांतदर्शी. म्हणून आता तेची परी एसी सांगेन तुझ. तरी कर्म म्हणजे स्वभावे, जेने विश्वाकारू संभवे. ते सम्यकाधी जाणावे लागेथ, मग वर्णाश्रमासी उचित. जे विशेष कर्मविहित, तेही ओळखावे निश्चित उपयोगेसी. पाठी जे निषिद्ध म्हणिपे, तेही बुझावे स्वरूपे. एतुलेनी काही न गुंफे अपैसेची. एरवी जग हे कर्माधीन, ऐसी याची व्याप्ती गहन. परी ते असो ऐके चिन्ह प्राप्तांचे गा. जो सकळ कर्मी वर्तता, देखे अपुली नैष्कर्म्यता. कर्मसंगे निराशता फळाची या, आणि कर्तव्य ते लागी, जया दुसरे नाही जगी. ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे. तरी क्रियाकलापो आघवा, अचरतो दिसे बरवा. तोची तो ए चिन्ही जाणावा ज्ञानिया गा. जैसा का जळापासी उभा ठाके, तो जरी आपण पे जळा माझी देखे. तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. अथवा नावे हनजोरी गे, तो थडी एचे रुख जाता देखे वेगे.
तेची साचो कारे जो पाहो लागे तव रुख म्हणे अचळ. तैसे सर्व कर्मी असणे ते पुढे मानून वायाने. मग आपण जो जाणे नैष्कर्म्यू ऐसा. आणि उदो अस्तुचेनी प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्म्यता जाणे कर्मीची असता. तो मनुष्यासारिखा तरी आवडे पर्यू मनुष्यत्व तया न घडे. जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब. तेने न पाहता विश्व देखिले न करिता सर्व केले न भोगिता भोगिले भोग्य जात. एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला. हे असो विश्व जाहला अंगेची तो. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदो नाही. परी फलापेक्षा कही संचरेना. आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन. येणे संकल्प ही जयाचे मन विटाळेना. ज्ञानाग्नीचे निमुखे जेने जाळिली कर्मे अशेखे. तो परब्रह्माची मनुष्य वेखे ओळख तू. जो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्हासू होणी असे. जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची ये ओगरा. फुरेन म्हणेची धनुर्धरा आरोगीता. कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी. सांडोनिया अशा कुरुंडी अहंभावेसी. म्हणून अवसरे जे जे पावे की तेनेची तो सुखावे. जया पुले आणि परावे दोन्ही नाही. तो दिठी जे पाहे ते आपणची होऊनी जाये. ऐके ते आहे तोची जाहला. चरणी हन चाले मुखे जे जे बोले. ऐसे चेष्टा जात ते तुले आपणची जो. हे असो विश्व पाही जयासी आपण पे वाचोनी नाही. आता कवन ते कर्म काही बाधी तया ते. हा मत्सरू जे उपजे ते तुले नुरेची जया दुजे. तो निर्मत्सरू काही म्हणिजे बोलवरी. म्हणून सर्वा परिमुक्तू तो सकर्मोची कर्मरहितू. सगुण परी गुणातीतू येथ भ्रांती नाही. तो देह संगे तरी असे परी चैतन्यासारिखा दिसे. पाहता परब्रह्माचे निकसे चोखाळू भला. ऐसा ही परी कौतुके जरी कर्मे करी यज्ञादिके. तरी तिये लया जाती निशेखे तयाचे चिठाई. अकाळीची अभ्रे जैसी उर्मी विन आकाशी. हरपती अपैशी उदयली सांती. तैशी विधी विधाने विहिते. जरी आचरे तो समजते तरी ती ऐक्य भावे ऐक्याते पावतीची गा. हे हवनमी होता काय ये यज्ञी हा भोगता. ऐसिया बुद्धीसी नाही भिन्नता म्हणोनिया. जे इष्ट यज्ञे जावे ते हविर्मंत्रादी आघवे. तो देखतसे अविनाश भावे आत्मबुद्धी. म्हणून ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जयासम. तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. आता अविवेकू कुमारत्वा मुकले जया विरक्तीचे पाणी ग्रहण झाले. मग उपासन जिही आणिले योगाग्नीचे. जे यजनशील अहर्निशी जिही अविद्या हविली मनीषी. गुरुवाक्य हुतासी हवन केले तिही योगाग्निकी यजिजे. तो दैवयज्ञो म्हणिजे जेने आत्मसुख कामिजे पंडुकुमारा. आता अवधारी सांगेन अनिक जे ब्रह्माग्नी सांगनिक. तया ते यज्ञाची यज्ञो देख उपासी जे. एक संयमाग्निहोत्री ते युक्ती त्रयाच्या मंत्री. यजन करीती पवित्री इंद्रिय द्रव्यी. एका वैराग्य रवी विवळे तव संयंती विहार केले. तेथ अपावृत झाले इंद्रियानळ. तिही विरक्तीची ज्वाळा घेतली तव विकारांची इंधने पळीपली. तेथ अशा धुमे सांडिली पाचही कुंडे. मग वाक्या विधीची या निरवडी विषय आहुती उदंडी. हवन केले कुंडी इंद्रियाग्नीच्या.
एकी यया परिपार्था दोषू क्षाळिले सर्वथा आणिकी हृदयारणी मंथा विवेकू केला. तो उपशमे निहटिला धैर्येवरी दाटिला गुरुवाक्य काढिला. तो उपशमे निहाटिला धैर्यवरी दाटिला गुरुवाक्य काढिला बळकटपणे. ऐसे समरसे मंथन केले तेथ झडकरी काजा आले. जे उज्जीवन जाहले ज्ञानाग्नीचे पहिला रद्धी सिद्धीचा संभ्रमो. तो निर्वातेने गेला धुमू मग प्रकटला सूक्ष्मो विस्फुलिंगू. तया मनाचे मोकळे तेची पेटवण घातले. जे यमनियमी हळुवारले ऐते होते. तेने साधुकपणे ज्वाळा समृद्धा मग वासनांतराची या समिधा. स्नेहेसी नानाविधा जाळिलिया तेथ सोहम मंत्रे दीक्षिती. इंद्रिय कर्मांच्या आहुती तिये ज्ञानानळी प्रदीप्ती दिधलिया. पाठी प्राणक्रियेची ये श्रुवणेशी पूर्णाहुती पडली हुतासी. तेथ अमृत समरसी सहजे जाहले. मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे हुतशेष. तोची पुरोडवाशी देख घेतला तीही. एक ऐशियाईही यजनी मुक्त ते जाहले त्रिभुवनी. या यज्ञक्रिया तरी आनानी परिप्राप्यते एक. एक द्रव्यू यज्ञो म्हणपती एक तमसाग्नी. एक द्रव्य यज्ञो म्हणपती एक तमसामग्रिया निपजविती. एक योग यागुही आहाती जे सांगितले. एकी शब्दी शब्दू यजिजे तो वाग्यज्ञो म्हणिजे. ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञानयज्ञो. हे अर्जुना सकळ कुवाडे ते अनुष्ठिता अति सांकडे. परिजितेंद्रियासीची घडे योग्यता वसे. ते प्रवीणतेथ भले आणि योग समृद्धी आथिले. म्हणून आपण पातीही केले आत्महवन. मग आपणाग्नीचेनी मुखी प्राणद्रव्य देखी. हवन केले एकी अभ्यास योगे. एक अपानु प्राणी अर्पिती एक दोही तेही निरुंधती. ते प्राणायामी म्हणपती पंडुकुमारा. योग वज्र योग क्रमे एक वज्र योग क्रमे. सर्वाहार संयमे प्राणी प्राणू संभ्रमे हवन करीती. ऐसे मोक्षकाम सकळ समस्त हे यजनशीळ. जिही यज्ञद्वारा मनोमळ क्षाळन केले. जया अविद्या जात जाळिता जे उरले निज स्वभावता. एथ अग्नी आणि होता उरेचेना. जेथ यजतियाचा कामो पुरे यज्ञींचे विधान सरे. मागुते जेथुनी ओसरे क्रिया जात. विचार जेथ न रिगे हेतू मन जेथ न निगे. जे द्वेत दोष संगे सिंपेचिना. ऐसे अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञा विशिष्ट. ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्मामंत्रे. ऐसे शेषामृते धाले की अमर्त्य भावा आले. म्हणून ब्रह्म ते जाहले अनायासे. एरा विरक्ती माळन घालीची जया संयमग्नीची सेवा न घडेची. जे योग यागुण करीतीची जन्मले सांते. जयाचे याहिक धड नाही तयांचे परत्र फुससी काही. म्हणून असो हे गोठी पाही पंडुकुमारा. ऐसे बहुती परी अनेग जे सांगितले तुझ का याग. ते विस्तारुनी वेदेंची चांग म्हणितले आहाती. परी तेने विस्तारे काय करावे हेची कर्म सिद्ध जाणावे. हे तुलेनी कर्मबंधू स्वभावे पावेलना. अर्जुना वेदू जयाचे मूळ जे क्रिया विशेषे स्थूळ. जया नव्हेळयाचे फळ स्वर्गसुख. ते द्रव्यादियागू कीर होती परिज्ञान यज्ञाची सरी नपवती. जैसी तारा तेज संपत्ती दिनकारापाशी. परिज्ञान यज्ञाची सरी नपवती जैसी तारा तेज संपत्ती दिन. ते द्रव्यादियागू कीर होती परिज्ञान यज्ञाची सरी नपवती.
जैसी तारा तेज संपत्ती दिनकरापासी, देखे परमात्मा सुख निधान, साधा वया योगी जन, जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री, जे धावतया कर्माची लोणी, जे धावतया कर्माची लानी, नैष्कर्म्य बोधाची खाणी, जे भुकेली या धनी साधनाची, जेथ प्रवृत्ती पांगुळ झाली, तर्काची दिठी गेली, जेने इंद्रिये विसरली विषय संगू, मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलके पण ठेले, जया माझी सापडले ज्ञेय दिसे, जेथ वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचाही सोसू तुटे, जेथ न पाहता सहज भेटे आपणपे, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अथी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी, जे ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी, तरी तनु मनो जीवे, चरणासी लागावे, आणि अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगती फुसिले, जेने अंतःकरण बोधले संकल्पानये, जयाचे निवाक्य उजीवडे, झाले चित्त निधडे, ब्रह्माचे निपाडे शंकू होय, ते वेळी आपणपे सहिते, ये अशेष ही भूते, माझ्या स्वरूपे अखंडिते देखसी तू, ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, ते मोहांधकारू जाईल, जे गुरुकृपा होईल पार्थागा, जरी कल्मशाचा आगरू, तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होऊनी अससी, तरी ज्ञानशक्तीचे निपाडे, हे आघवेची गाथोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये, देखे विश्वभ्रमा ऐसा, जो अमृताचा कडवसा, तो जयाची या प्रकाशा पुरेची ना, तया कायसे हे मनोमळू, हे बोलतांची अति किडाळू, नाही येणे पाडे ढिसाळू दुजे जगी, सांगे भुवनत्रयाची काजळी, जे गगना माझी उधवली, तिये प्रळयेंचे वाहुटळी काय अभ्रपुरे, की पवनाचे निकोपे, पाणीयेची जो पळिपे, तो प्रळयानळू दडपे तृणे काष्टे काई, म्हणून असो हे न घडे, ते विचारितांचे असंगडे, पुढती ज्ञानाचे निपाडे पवित्र न दिसे, म्हणून असो हे न घडे, ते विचारितांची असंगडे, पुढती ज्ञानचे निपाडे पवित्र न दिसे, एथ ज्ञान हे उत्तम होये, आणि कही एक तैसे के आहे, जैसे चैतन्य कानो हे दुसरे गा, या महातेजाचे निकैसे, या महातेजाचे निकसे, जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे, का गिवसे आकाश हे, ना तरी पृथ्वीचे निपाडे, कांटाळे जरी जोडे, तरी उपमा ज्ञानी घडे पंडुकुमारा, म्हणून बहुती परी पाहता, पुढती निर्धारिता, हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची अथी, जैसी अमृताची चवी निवडीजे, तरी अमृताची सारिखी म्हणिजे, तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानसीचे, आता यावरी जे बोलणे, ते वायांची वेळू फेडणे, तव साचेची हे पार्थ म्हणे, जे बोलत असा, परी तेची ज्ञान केवी जाणावे, ऐसे अर्जुने जव पुसावे, तव ते मनोगत देवे जाणितले, मग म्हणतसे किरीटी, आता चित्त देई ये गोठी, सांगेन ज्ञानाची ये भेटी उपाओ तुझ, तरी आत्मसुखाची या गोडिया, विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानो नाही, जो मनासी चाडन सांगे, जो प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचे निसंभोगे सुखिया जाहला, तया तेची गिवसित, ते ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे, ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा,
मग जीवती वास पाहिजे, तेवती शांतीची देखिजे, तेथ अपपरुनी निजे निर्धारिता, ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञानबीजाचा विस्तारू, सांगता असे अपारू परी असो आता, ऐके जया प्राणियांच्या ठाई, या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले मनोकाई, वरी स्मरण चांग, शून्य जैसे का गृह, का चैतन्य विन देह, तैसे जीवित ते संमोह ज्ञानहीन, अथवा ज्ञान कीर आपुनोहे, परी ते चाड एकी जरी वाहे, तरी तेथ जिव्हाळा काही आहे प्राप्तीचा पै, वाचून ज्ञानाची गोठी कायसी, परी ते असताही न धरी मानसी, तरी तो संशय रूप हुतासी पडिला जान, जे अमृत ही परी नावडे, ऐसे सावियाची अरोचकू जे पडे, ते मरण आले असे पुढे जाणो एकी, तैसा विषय सुखे रंजे, जो ज्ञानेसीची माझे, तो संशय अंगीकारी जे येथ भ्रांती नाही, मग संशयी जरी पडिला तरी निभ्रांत जाणे नासला, तो अहिक परत्रा मुकला सुखासी गा, जया काळज्वरू अंगी बाणे, तो अहिक परत्रा मुकला, जया काळज्वरू अंगी बाणे, तो अहिक परत्रा मुकला, जया काळज्वरू अंगी बाणे, तो शीतोष्णे जैसी नेने, आगी आणि चांदिने सरिसेची मानी, तैसे साचानी लटिके, विरुद्ध आणि निके, संशयी तो नोळखे हिताहित, हा रात्री दिवसू पाही, जैसा जात्यंधा ठाऊओ नाही, तैसे संशयो असता काही मना नये, म्हणून संशयाहुनी थोर, आणि काही नाही पाप घोर, हा विनाशाची वागुर प्राणियांसी, येणे कारणे तुवा त्यज्यावा, आधी हाची एकू जिनावा, जो ज्ञानाची या अभावा माझी असे, जे अज्ञानाचे गडद पडे, ते हा बहुवसमनी वाडे, म्हणून सर्वथा मार्गू मोडे विश्वासाचा, हृदयी हाची न समाये, बुद्धी ते गिवसोनी ठाये, तेथ संशयात्मक होये लोकत्रय, ऐसा जरी थोरावे तरी उपाय एकांगवे, जरी हाती होय बरवे ज्ञान खड्ग, तरी तेने ज्ञानशस्त्रे तिखटे, निखळू हा निवटे, मग निशेष खता फिटे मानसींचा, या कारणे पार्था उठी वेगी वरोता, नाशू करोनी हृदयस्था संशयासी, ऐसे सर्वज्ञाचा बापू, जो श्रीकृष्ण ज्ञान दीपू, तो म्हणतसे सकृपू ऐके राया, तव या पूर्वापार बोलाचा, विचारून कुमरू पंडूचा, कैसा प्रश्नो अवसरीचा करिता होईल, ते कथेची संगती, भावाची संपत्ती, रसाची उन्नती म्हणिपेल पुढा, जयाची या बरवेपणी, की जे आठा रसांची ओवाळणी, जो सज्जनाची ये आयनी विसावा जगी, तो शांतूची अभिनवेल, ते परी असा मराठे बोल, जे समुद्राहुनी सखोल अर्थभरित, जैसे बिंब तरी बचके एवढे, परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी, ना तरी कामी तयाची या इच्छा, ते कल्पवृक्षू जैसा, बोलू व्यापकू होय तैसा तरी अवधान द्यावे, हे असो काय म्हणावे, सर्वज्ञू जाणती स्वभावे, तरी निके चित्त द्यावे हे विनंती माझी, चित्त साहित्य आणि शांती, हे रेखा दिसे बोलती, जैसी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता, आधीच साखर आवडे, तेची जरी ओखदा जोडे, तरी सेवावी ना का कोडे नावा नावा, सहजे मलया निळू मंदू सुगंधू, तया अमृताचा होय स्वादू, आणि तेथेची जोडे नादू, जरी दैवगत्या तरी स्पर्शे सर्वांगणी ववी, स्वादे जिव्हे ते नाचवी, तेवीची काना करवी म्हणवी बापू माझा, तैसे कथेचे इये ऐकणे, एक श्रवणासी होय पारणे,
आणि संसार दुःख मुळवणे विकृती विने. जरी मंत्रेची वैरी मरे, तरी वाया का बांधावी कटारे. रोग जाय दूध साखरे, तरी निंबका पियावा. तैसा मनाचा मारू न करिता, आणि इंद्रिया दुःख न देता. एथ मोक्षो असे आयता, श्रवणाची माझी. म्हणून याथी लिया आरा नोका, गीतार्थो हानिका. ज्ञानदेव म्हणे ऐका, निवृत्ती दासू.